दहन दिवशी सर्व लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येतात. गौरी आणि लाकडं रचून त्यांची पूजा केली जाते. परत त्यांना नैवेद्य दाखवलं जातं. हे आपले जे काही वाईट गोष्टी असतात त्याच्यामध्ये जाळले जातात आणि आपल्या नवीन आयुष्याची, नवीन गोष्टींची सुरुवात केली जाते. चला मग आता आपण बनवून घेऊयात पुरणपोळी. चला मग सुरुवात करूया. इथे आपली चणा डाळ शिजली आहे. आता आपण त्यामध्ये गूळ टाकून घेऊयात. गूळ टाकून थोडंसं मिक्स करून घेऊयात. यामध्ये मी विलायची पावडर, जायफळ पावडर टाकले आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. पुरण आपलं तयार झालं होतं. आता आपण पुरण घासून घेऊयात. फटाफट पुरण घासून घेतलं. इथे माझं पुरण घासून झालं होतं. तर आता आपण बनवून घेऊयात आमटी. इथे मी तेल टाकलं. इथे आपलं तेल गरम झालं होतं. आता मी त्यामध्ये जिरा, कढीपत्ता, एक चम्मच हळद, धना पावडर, लाल मिर्च पावडर, काली मिर्च पावडर, मीठ ते मिक्स करून झाल्यानंतर मी टमाटर आणि कांद्याची पेस्ट बनवली होती ते टाकून घेतलं. हा मसाला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. इथे आपला मसाला व्यवस्थित फ्राय होत आला आहे. आता आपण यामध्ये भाजलेलं खोबरं टाकून घेऊयात. त्यानंतर त्याला मिक्स करून भिजलेलं चिंचेचं पाणी मिक्स करून घेऊयात. त्यामध्ये थोडंसं फ्राय करून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. थोडा वेळ फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर, त्यानंतर आपलं जे पुरणाचं पाणी जे काढलेलं होतं ते टाकून घेऊयात. इथे आपली आमटी तयार आहे. जितकी जास्त वेळ आपली आमटी उकळते तितकीच टेस्टी पण लागते. त्यामुळं जास्त वेळ गरम करायला लागतं आमटीला. तर आता आपण याला झाकून ठेवून देऊयात आणि आपण आपले बाकीचे काम करून घेऊयात. आता आपण इथे पापड तळून घेऊयात. मागनं मला आईंचा आवाज आला की वैष्णवी जा तू तयार होऊन ये, बाकीचं राहिलेलं काम मी करून घेते. मी बोलले ठीक आहे. इथे आपला भात पण तयार झाला होता. फटाफट जाऊन मी तयार होऊन खाली आले. खाली येईपर्यंत आईंनी पूजेची पूर्ण ताट भरून ठेवली होती जाण्यासाठी पूजेला आणि नैवेद्य पण तयार करून ठेवलं होतं. तर आम्ही गेलो होळी दहनला. खूप छान प्रकारे आमच्या कॉलनीतल्या लोकांनी पूजेची तयारी केली होती. सर्व बायकांनी खूप छान प्रकारे तयारी करून ठेवली होती. मग आम्ही सर्व बायकांनी मिळून व्यवस्थित होळी दहनची
पूजा केली. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी. घरी यायला खूप वेळ झाला होता. मग पुरणपोळी बनवून घेतली, कारण पुरणपोळी बनवली नव्हती, कारण पुरणपोळी गरम गरम खायला चांगलं लागते. तर आम्ही असा विचार केला की जेवण करायच्या टायमिंगलाच बनवून घेता येईल. मग मी पुरणपोळ्या बनवायला लागले. परत आईने बोललं की मी पोळ्या टाकते, तू प्लेट लावून घे, जेवायला खूप उशीर झाला आहे. मग मी बोलले आईंना की आई मी 2 पोळ्या बनवून घेते, मग बाकीच्या पोळ्या तुम्ही बनवा. आईने बोलल्या ठीक आहे, तू बनवून घे, नंतर मी बनवते. असा विचार केला की आई जोपर्यंत पोळ्या बनवतील तोपर्यंत मी प्लेट्स बनवून, सर्वांना खूप भूक लागली होती तर सर्वजण एकत्र बसून जेवता येईल. माझी पुरणपोळी बनवून झाली होती. नंतर वेळ झाला होता, आम्ही जेवण करून घेतलं. जेवण करून जेव्हा मी किचनमध्ये गेले तर खूप पसारा पडला होता. मग ते क्लीन करून घेतलं.